भाजपचं सरकार आल्यापासून जे मंत्री झाले आहेत त्यांनी मला त्रास देण्याचं काम केलंय असा आरोप निलेश लंकेंनी केला। तर जिल्ह्यामध्ये जिरवाजिरवीचं राजकारण सुरू आहे, मला खूप त्रास दिला गेलाय, मात्र आता मी शांत बसणार नाही असा इशाराच लंके यांनी दिला। तर अहंकारी रावणाचा नाश झालेला आहे तर तुम्ही कोण, नाव न घेता आमदार निलेश लंके यांनी विखे पिता पुत्रांवर टीका केली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचं नाटक घेतल्यानंतर ज्या ज्या लोकांनी या नाटकाचा प्रचार केला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, एवढा अहंकार त्यांना चढलाय असा घणाघात निलेश लंकेंनी केला। महायुती झाली आणि महायुतीच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काही जणांना मंत्रीपद मिळाले, पालकमंत्री झाले, पण त्यांनी तर घाटच घातला का निलेश लंकेला संपवायचं, निलेश लंकेला संपवायचं, निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांना संपवायचं, वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला। जाहीरपणे सांगू, त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी पालकमंत्री झाल्यानंतर किती चांगले कामं केले यापेक्षा जेवढं केलं तेवढं वाईटच केलं, लोकांना त्रास देण्याचं काम। सगळ्यात जास्त त्रास दिला असेल तो फक्त आपल्याला त्रास दिला। संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या पोलीस कर्मचाऱ्याला त्या एसपीला सांगून दुसऱ्या दिवशी निलंबित केलं जातंय। अरे इतक्या चुकीच्या पद्धतीने अकोल्याचे 2 शिक्षक फक्त चौकात कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांचं मत व्यक्त केलं म्हणून अकोल्याच्या 2 शिक्षकांना निलंबित केलं। अरे रावणाचा नाश झालेला आहे तर तुम्ही कोण? रावणाचा नाश झालेला या